नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर। आज आपण पारंपरिक आणि चविष्ट खानदेशी फुनके बनवणार आहोत। खानदेशातील घराघरात आवडीने बनवली जाणारी ही पारंपरिक रेसिपी अतिशय सोपी, पौष्टिक आणि स्वादिष्ट आहे। कमी साहित्यामध्ये तयार होणारे फुनके भाकरी, लोणचे, कांदा किंवा ताकासोबत खूपच छान लागते। जर तुम्हाला अस्सल खानदेशी पदार्थ आवडत असतील तर ही रेसिपी नक्की पहा आणि घरी करून बघा। तर चला हे फुनके कसे बनवायचे ते बघूया। याकरता आपल्याला काय काय साहित्य लागते ते बघूया। इथे आपण 1 वाटी चणा डाळ घेतली आहे आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे। चणा डाळ आणि मूग डाळ स्वच्छ 2-3 वेळा पाण्यामध्ये धुवून याला 3 ते 4 तास पाण्यात भिजत घालायची आहे। इथे आपण बघू शकता 3 ते 4 तासानंतर पाण्यात छान भिजलेली आहे डाळ। आता याला आपल्याला उपसून काढायची आहे चाळणीमध्ये। इथे आपण चाळणीमध्ये पूर्ण डाळ काढून घेणार आहोत। इथे बघू शकता आपण पूर्ण डाळ काढून घेतलेली आहे। इथे आपल्याला डाळीतलं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे। त्याकरता इथे आपल्याला आलं, लसूण, मिरची लागणार आहे। डाळही तयार आहे आणि इथे आपण मिक्सरचं पॉट घेतले आहे। यामध्ये आपल्याला मिरची, आलं, लसूण घालून घ्यायचं आहे आणि याला पहिले मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचं आहे। इथे आपण आलं, लसूण, मिरची घालून घेणार आहोत आणि याला मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्यायचं आहे। इथे बघू शकता आपण मिरची, आलं, लसूण छान जाडसर वाटून घेतलेले आहे। आता यामध्ये आपल्याला डाळ घालून घ्यायची आहे। डाळीमधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे। इथे आपण डाळीमधलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि हे अजिबात पाणी न घालता आपल्याला हे असंच वाटून घ्यायचं आहे। दरदरीत वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता। आपण इथे तुम्हाला जर लागलंच तर थोडंसं पाणी घालू शकता। आता इथे आपल्याला छोटे 2 चम्मच जिरं घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला पाणी न घालता छान असं वाटून घ्यायचं आहे। इथे बघू शकता जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही इथे पाणी घालायचं आहे, नाहीतर इथे पाणी अजिबात घालायचं नाही। आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला थोडंसं हळद घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। इथं कलरसाठी मी हळद घातलेली आहे, याने फुनक्याला छान कलर येतो आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। आता याला पुन्हा आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे। इथे बघू शकता आपण हळद आणि मीठ टाकल्यानंतर परत याला एकदा छान मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे आणि इथे आपण इडली पात्रामध्ये बनवणार आहोत। त्याकरता इथे पाणी घालून घेतलं आहे आणि इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आहे। यामध्येच आपण करणार आहोत, वाफवणार आहोत। आपण एक साईडला पाणी गरम करायला ठेवले आहे आणि इथे तोपर्यंत आपण तेल लावून घेतलं आहे आणि एका भांड्यामध्ये आपण हे सगळं वाटण काढून घेतलं आहे। यामध्ये आपण कांदे घालायचे आहे बारीक चिरलेले आणि कोथिंबीर घालायची आहे। इथे आपण कांदे आणि कोथिंबीर घालून घेणार आहोत। आता यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे। तेलामुळे आपले फुनके छान मऊ होतात। इथे मी 2 छोटे चमचे तेल घातलेले आहे आणि याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये डाळीमध्ये आपण हे छान सारण कांदा आणि कोथिंबीर घालून छान मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे। आणि याच्या हातानेच असे छोटे छोटे फुनके बनवून घेणार आहोत अशा प्रकारे। बघू शकता तुम्ही असे हे फुनके आपल्याला बनवून तयार करून घ्यायचे आहे। तोपर्यंत इडली पात्रातलं पाणी गरम होते। त्यानंतर हे आपल्याला इडली पात्रात ठेवून द्यायचं आहे आणि छान 10 मिनिटं वाफवून घ्यायचे आहे। आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। इथे आपले फुनके बनवून तयार करून घेणार आहे मी। अशा प्रकारे आपल्याला छान बोटाचे ठसे उमटेल असे आपल्याला फुनके बनवून घ्यायचे आहे। इथे बघू शकता तोपर्यंत आपलं पाणीसुद्धा गरम झालेलं आहे। आता हे तयार केलेले फुनके आपल्याला इडली पात्रामध्ये 15-20 मिनिटं छान वाफवून घ्यायचे आहे। इथे आपले फुनके तयार झालेले आहे, बघू शकता। अशी ही पौष्टिक फुनक्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। ही रेसिपी नक्की ट्राय करा।